रुग्णालयांबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी समिती काम करणार, एसओपी तयार करण्यात येणार, धर्मादाय रुग्णालय मुख्यमंत्री कक्षाशी जोडलं जाण्याची व्यवस्था करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील सगळेजण भाजप आणि आरएसएसची लोक म्हणून सरकारकडून कारवाई नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। आंदोलनाला शो म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांची लेवल नाही, राऊतांची टीका। भिसे कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। आमदार अमित गोरखे हे देखील यावेळी उपस्थित। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली, दोषींवर कडक कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन। सरकार हॉस्पिटल ताब्यात घेऊन त्यावर कारवाई करणार का? चौकशी करून रुग्णालयावर ॲक्शन घ्या, स्वतःच्या कार्यकर्त्याला तरी भाजप न्याय देणार का? आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालातून स्वतःलाच क्लीन चिट देण्याचा प्रयत्न। राज्य सरकारच्या समितीचा अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई होईल, गर्भवतीच्या मृत्यूबाबत रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। यापुढे कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम अर्थात डिपॉझिट घेतलं जाणार नाही। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत ठराव। दीनानाथ रुग्णालयाच्या फलकाला काळं फासणं, चिल्लर फेकणं आणि तोडफोडीमुळे आमची मान शर्मेनं खाली गेल्याची बैठकीमध्ये भावना व्यक्त। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाबाहेर चिल्लर फेकत शरद पवारांची राष्ट्रवादी देखील आक्रमक। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात हायकोर्टात जाणार, राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांची भूमिका। सरकारनं चौकशी करण्याचं ढोंग करू नये, सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक असावे म्हणून पळवाट देण्यासाठी सोंग। गर्भवती मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर आरोप। मीच समिती नेमणार, मीच चौकशी करणार तर दोषी कसं होणार? रुग्णालय समितीच्या अहवालानंतर हसन मुश्रीफ यांचा सवाल।